आहे, हा आपला प्लॅटफॉर्म आहे, हा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि हा प्लॅटफॉर्म नंबर 2. भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही येसाल तेव्हा तुम्हाला इथूनच तुमच्या ट्रेनमध्ये तुम्हाला बसावं लागणार आहे. हे मित्रांनो बघा, आता आम्ही सकाळी जवळपास इथं सकाळी 4 वाजता आलो, इथं 5 वाजतापासून कंटिन्यू मध्ये 24 तास काम चालू आहे आणि ते सुद्धा काम एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि प्रगतीपथावर आहे. आमचं जे मित्रांनो फेसबुकचं पेज आहे, त्या पेजवर आम्ही आतापर्यंत जवळपास 3,500 ते 4,000 व्हिडिओ या दिग्रस म्हणजे आपला वर्धा ते नांदेड रेल्वे ट्रॅकचे टाकलेले आहे. आपण ते व्हिडिओ पूर्ण बघू शकता आणि भविष्यात जरी तुम्ही ट्रेनमध्ये बसले तर आमचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका, कारण की आम्ही त्यात पूर्ण माहिती दिलेली आहे. बसेपर्यंत काही आम्ही पिक्चर सोडणार निश्चित मित्रांनो. वर्धा यवतमाळ नांदेड हा आपला रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे. कालही मित्रांनो 2 अपडेट टाकले आणि रोज काही ना काही नवीन अपडेट येत राहते, आपण बघू शकतो. आज सरांनी सांगितल्याप्रमाणे हा आपला प्लॅटफॉर्म असणार आहे मित्रांनो. आणि साईडचं जे आहे तर इथे आपले ऑटो येणार आहेत. ऑटो स्टँड आपलं इथून आपल्याला ऑटो दिग्रस करता तो बघायला मिळेल. आणि कामाची प्रगती मित्रांनो त्या ठिकाणी आता समोर आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे की जे आपलं, कारण आजकालच्या रेल्वे ह्या डिझेलवरच्या राहिल्या नाही सर, याच्यासोबतच इलेक्ट्रिसिटी जे आहे खंबे ते पण मित्रांनो समोर बसवण्यात येणार आहे. आणि ही प्रगती या रेल्वेची मित्रांनो 284 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये पहिला टप्पा सुरू झालेला आहे. आणि पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर लोकांच्या मनामधले जे प्रश्न आहेत की हा केव्हा सुरू होईल, याचं निश्चित सांगतो की 1-2 वर्षातच, हा 1-1.5 वर्षात आपल्या इथून तर आपल्याला यवतमाळपर्यंत जाता येणार, याच्यामध्ये कुठलाही शंका नाही आहे. जे अपडेट असतात आम्ही काही असं जाणून बुजून हे विषय टाकत नाही, परंतु काहीतरी प्रूफ असल्याशिवाय आणि त्यामध्ये चेंजेस असल्याशिवाय मित्रांनो हा विषय आम्ही आता टाकत राहणार आहे. आणि काही दिवसातच येथे आपण उमरखेड त्याही ठिकाणी 1-1.5 महिन्यातच त्या ठिकाणी जाणार आहोत. मागे आपण पुसद विभागातील व उमरखेड विभागातील पण व्हिडिओ टाकलेला आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मग ते यूट्यूब असो किंवा इंस्टाग्राम असो किंवा फेसबुक असो या पेजच्या माध्यमातून मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटत आहे निश्चितपणे कॉमेंट करा, शेअर करा. आणि समोरचं पण डिटेल मित्रांनो आपल्याला दाखवत आहे. तर आता सध्या इथंच आपण थांबूया.